बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जेनझींसोबतच्या संवादाची। दिल्लीमधल्या जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाच्या नंतर देशामध्ये तरुणांकडे एक मोठी राजकीय वोट बँक म्हणून आता बघितलं जाऊ लागलंय आणि आजच्या तरुणाईमध्ये सत्तेच्या समोर आव्हान उभं करण्याची ताकद आहे हे आता सगळ्यांनाच लक्षात आलेलं आहे, सगळ्यांनी ध्यानात घेतलंय। त्यामुळेच की काय सगळेच राजकीय पक्ष तरुणाईला आपल्या बाजूने करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम सध्या करतायत आणि आखतायत। राहुल गांधींचा छात्रों की गूंज असो की मग भाजपचा युवा संवाद। आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंथन फॉर युवा या मंचावरून जेनझींसोबत संवाद साधला। पण खरी चर्चा रंगली तरी राजकीय आरोप प्रत्यारोपांची। कारण कालच पुण्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडलाय। त्यातल्या गर्दीवरून भाजप नेत्यांची आधीच आरोप प्रत्यारोप त्यांनी सुरू केले होते आणि त्यालाच आज मुख्यमंत्र्यांनी देखील पुढे नेलंय। मुलींशी संवाद साधणाऱ्या राहुल गांधींची संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयकावरून दुटप्पी भूमिका बघायला मिळते अशी टीका देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचले पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या पक्षामध्ये भोलगेवडे लोक, बोल घेवड्यांचा पक्ष तो झालेला आहे। बोल बच्चन रोज करायचे आणि टीव्हीच्या माध्यमातून रेलेव्हंट राहायचं, एवढंच काम त्यांचं आहे। जमिनीशी टच संपलेला आहे, केवळ स्टेटमेंट देणं एवढ्यापुरता हा पक्ष मर्यादित आहे। हा कार्यक्रम सहभागाचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता, ऑर्गॅनिकली गेले काही दिवस विविध इव्हेंट्सच्या माध्यमातून जे नागपुरामध्ये कार्यक्रम चालले आहेत त्याचं कल्मिनेशन या ठिकाणी झालं आणि आपण बघितलं जवळपास 1.5 लाख तरुणांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। तर या तरुणांशी संवाद साधत असताना फडणवीसांनी आपल्या राजकीय प्रवासाचा दाखला देत भारतीय लोकशाही आणि संविधान यांची ताकदही अधोरेखित केली आहे। वैसे तो हिंदी फिल्म में अनिल कपूर एक दिन के भी नायक बन जाते हैं, मुख्यमंत्री बन जाते हैं, लेकिन इतना आसान नहीं है। देखिए, इस देश में हमारे संविधान ने लोकतंत्र दिया है और इस लोकतंत्र की खूबी यह है कि जो देवेंद्र फडणवीस कभी ये भी नहीं सोच सकता था कि वो कॉरपोरेटर बनेगा, वो मुख्यमंत्री के पद तक पहुंचा, या गुजरात के रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाला बच्चा देश का प्रधानमंत्री बन गया। तो ये ताकत भारत के संविधान की ताकत है। मैं 20 साल का था जिस समय राम जन्मभूमि आंदोलन में मैं प्रयागराज गया, वहां से अयोध्या की तरफ गया और उस समय एक प्रकार से पहली बार गोली चलती कैसी है मैंने देखी। हमारे ऊपर गोली चली, डंडे बरसे और बाद में हमको अरेस्ट किया। तो 20 साल की उम्र में सेंट्रल जेल बदायूं में 18 दिन था मैं। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आजच्या कार्यक्रमावरून ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवरती निशाणा साधला। राहुल गांधी यांच्या पुण्यामधल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला भाजपनं पेड इव्हेंट म्हटल्याचा संदर्भ देत मग नागपूरमध्ये सुरू असलेला कार्यक्रम नेमका काय आहे असा सवालही संजय राऊत यांनी केलाय आणि संजय राऊत यांच्या या प्रश्नाला आणि त्यांच्या या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। छात्रों की गूंज तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे। मग आज तुमचा काय आहे? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय तुम्ही, अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा। हा पेड इव्हेंट आहे। मग लाडकी बहीण काय होती? लाडकी बहीण
मतं विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता. बिहारमध्ये 10,000 हजार रुपये टाकले मोदींनी, हा पेड इव्हेंटच होता ना. भारतीय जनता पक्ष हाच एक पेड इव्हेंट आहे. स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण हा काय पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे. उभाटा गट आणि तुमचं संपूर्ण अस्तित्व संपल्यानंतर तुम्हाला अभिजित दिपकेच्या जीवावर राजकीय पुनर्जीवन करावं लागतंय. म्हणून तुम्ही अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणून संबोधित करतायत. संजय राऊत, अभिजित दिपकेचा फोटो भांडूपच्या घरी आणि मातोश्रीच्या घरी लागलाय आणि विष्णूचा अवतार म्हणून रोज अभिजित दिपकेची पूजा तुम्ही करतायत. त्यामुळं आपलं अस्तित्व संपल्यानंतर अभिजित दिपकेच्या आणि या तथाकथित विष्णू अवताराच्या जीवावर तुम्ही आपलं राजकीय दुकान थाटवतायत, त्याची चिंता करा. देवेंद्रजी फडणवीस कालही जेनजींसोबत होते, आजही आहेत आणि उद्याही आहेत. मी सुरुवातीलाच म्हटलं की सध्या सगळ्या राजकीय पक्षांनी तरुणाईवरती फोकस शिफ्ट केलाय आणि त्याचाच एक भाग काल पुण्यामध्ये देखील दिसला. राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये फक्त तरुणींच्या मुद्द्यावरती छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये मांजरी इथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाची एक प्रतिनिधी देखील पोहोचली होती. तिने राहुल गांधींना आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सांगितल्या, वसतिगृहाचे प्रश्न उपस्थित केले, शिवाय राहुल गांधींना आंदोलनामध्ये सामील होण्याची विनंती देखील तिने केली. त्याच आंदोलनस्थळी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पोहोचले. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्याशी मागण्यांच्या संदर्भात चर्चा करून तोडगा काढण्याची विनंती केली. त्यावरती मंत्र्यांकडून उद्या दुपारी बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आदिवासींसाठी सरकारचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं सध्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मला असं वाटतं आदिवासी विद्यार्थ्यांकरता जेवढे निर्णय या महाराष्ट्रात झाले इतर कुठेही झाले नाहीत. विशेषतः आदिवासी स्वयं योजना एकमेव राज्य महाराष्ट्र आहे की हॉस्टेलमधल्या जागा संपल्यानंतर 20,000 मुलांना 60,000 रुपये प्रत्येकी रूम घेऊन राहायला, जेवायला आणि अभ्यास करायला देणारं हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आणि खरं म्हणजे मी विद्यार्थीच असतात, पण आपण आलेले जे विद्यार्थी नेते होते, बोलणाऱ्या सगळे मी म्हणत नाही, पण काही विद्यार्थी नेते होते, यांचं बॅकग्राऊंड जर तपासलं तर ते कुठल्या पक्षाचं काम करतात हे आपल्या लक्षात. पाहूया पुढची बातमी. मतदारसंघ